इंदापूर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर याच्या वतीने कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। जगामध्ये आपण अनेक व्यक्ती माणसं बुटकी पाहिली असतील, उंची पाहिल्या, कमी उंचीची पाहिली असतील, कुजी पाहिली असतील, पण जगामधील सर्वात बुटकी म्हैस आज इंदापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये दाखल झालेले आहे आणि त्या संदर्भात आपण त्याची माहिती घेतोय। त्या मालकाकडून त्याची वैशिष्ट्य आणि काय खास बाब आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। तुम्ही जी आज जगातील सर्वात बुटकी म्हैस पाहताय ती ही राधा नावाची म्हैस आहे आणि त्याची त्यांनी अशी बॅनरवर लिहिलेला कोण म्हणतं सुंदरता फक्त माणसात असते, बघा एकदा आमच्या राधाचं गोंड स्वरूप असे बॅनर लावलेले आहेत। बॅनरवर राधाची आई म्हणून लिहिलेलं आहे। तिकडे तुम्ही पाहता प्रदर्शनातील खास आकर्षक आणि जगातील सर्वात बुटकी म्हैस असं त्यांनी त्याच्या वैशिष्ट्य दाखवले। ही सुंदर दिसणारी अशी माणसासारखी देखणी प्राण्यामधील बुटकी म्हैस राधा आणि त्यांचे मालक आपल्या सोबत आता उपस्थित आहेत। आपलं नाव काय? नमस्कार, माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोठ्यातील मोराची म्हैस आहे, तिला झालेला आहे। ही किती वर्षाचं पिल्लू आहे? आता हिचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तिचं वय आहे 3.5 वर्ष, तिची उंची 3 फूट आहे, लांबी 6 फुटापर्यंत आहे। आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या प्रदर्शनात हिला आता मागची 1 डिसेंबरला आम्हाला सोलापूर मधील कृषी प्रदर्शनामध्ये आम्हाला संधी भेटलेली लॉन्च करण्यासाठी। त्यानंतर आम्ही पुसेगाव, चिपळूण, त्यानंतर चौथ्यांदा आम्ही इंदापूर मध्ये आम्हाला संधी भेटली। कृषी प्रदर्शनामध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? आता कसं झालंय, ही आता आपली वस्तू अशी आहे की आता भरपूर आता बुटक्या गाय तर आपल्याला भरपूर बघायला भेटते, पण आतापर्यंत ह्या बुटकी म्हैस आतापर्यंत आपल्या देशातच नव्हे तर कोणाला जगात म्हणजे पाहण्यात येत नाही आतापर्यंत कोणाला। जगात अनेक व्यक्ती बुटक्या पाहिल्यात, बुटक्या सर्कस मध्ये पाहिल्या, बरोबर आहे, समाजात मध्ये पाहिल्यात, पण जनावरांमध्ये पहिल्यांदा कृषी प्रदर्शनामध्ये बुटकी म्हैस बघायला मिळते। तुम्ही हिला नेमकं काय खुराक घालताय, कसं सांभाळता त्याचं? आता सांभाळायचं झालं तर आम्हाला एका वर्षानं समजलं की हिची उंची काय वाढत नाही, पण आमच्या वडिलांचं असं स्वप्न होतं की आपण पण अशा आता बुटक्या गाय बघतात पुगून जातील गाय, आपल्याला भरपूर दिसतात मार्केटमध्ये किंवा प्रदर्शनासाठी, पण आमचे वडील म्हणायचं की आपल्या गाय तर बघते भरपूर आपण, पण बुटकी म्हैस काय आपल्याला कुठं बघा ना। माझी पण बेशागिरी झालेली आहे, पण माझं पण एका वर्षापासून सर्च चालू होता की आपल्याला कुठं बघायला भेटते का एवढी बुटकी म्हैस। मी पण भरपूर सर्च केलं गुगलवर, असं इंस्टाग्राम, फेसबुक, असं कुठला सोशल मीडिया ठेवला नव्हता की आपण फक्त प्रत्येक रिसर्च पेपरवर बघितलेले ऑल वर्ल्ड मध्ये जास्त पीसीस बद्दल बकुलच्या। उच्च शिक्षित असताना सुद्धा तुम्हाला हे प्रदर्शनात असं काय वाटलं जावं? कसं आहे, आपल्याला देवानं पण काहीतरी विचार करून दिलेला आहे आपल्या वस्तू, तिचं कसं आपल्या सर्वसामान्यपर्यंत म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर संधी भेटली तर अख्ख्या देशाबरोबर सगळ्यांना पण पाहण्याची आपल्याला इच्छा सगळ्यांनी की आपलं तिचं सगळ्यांनी पाहावी। पुढे काय असं आता आमचं नियोजन म्हणजे आता कसं झालंय, आता आपण 1 महिन्यापूर्वी लॉन्च झालेलं आहे। पहिल्या प्रदर्शन मध्ये आपलं भरपूर त्या सोलापूरमध्ये आपल्या मशीन रेकॉर्ड केले त्या प्रदर्शनाचं आतापर्यंत। आपल्या इंदापूर कृषी पक्षी, प्राणी, घोडे बाजार हे पाहण्यासाठी एक शेतकरी वर्गातील ज्येष्ठ आलेत। काय वाटतंय बुटकी म्हैस बघितलं तुम्हाला, कसं वाटतंय? पुढे ही माणसं तुम्ही बुटकी बघितली आतापर्यंत, सर्कशीत बघितली असतील, असं फिरताना बघितले असतील, जत्रेत बघितले असतील, पण पहिल्यांदाच ही म्हैस जातीमध्ये प्राण्यामध्ये बुटकी होत आहे, कसं वाटतंय तुम्हाला? म्हैस चांगली आहे, पण ती पहिल्यांदाच बघितल्यावर काय आश्चर्य वाटतं? तुम्हाला नवल वाटतंय ना याचं की असं शेतकरी सुद्धा शेतकरी म्हणतात की बघण्यात नाही, आणि आज पहिल्यांदाच एवढी बुटकी सुंदर अशी राधा नावाची म्हैस बघतोय। त्यांनी वैशिष्ट्य दिल्यात, राधा जात मोरा म्हणलंय, उंची 3 फूट, लांबी 6 फूट आहे आणि वय 2 वर्ष 9 महिने आहे। अशी ही देखणी तुम्ही राधा नावाची म्हैस इंदापूरच्या कृषी प्रदर्शनात जी आकर्षण ठरत आहे ती बघत आहे। बेधडक मुद्द्याचं बोला, इंदापूर, कैलास पवार।